हेची भावी माझी आस, हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकोन दे हरी. संत संग सर्व काळ, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी, वारी चुकोन दी हरी. चंद्रभागेमध्ये स्नान, चंद्रभागेमध्ये स्नान, तुका मागे हेची दान. पंढरीचा वार करी, वारी चुकोन दे हरी. विठ्ठल विठ्ठल श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुगुर सुधारी. बरनौ रघुबल बिमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जाणके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहे, हरवु कलेश विकार. चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चले आयो जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी बोला, लखन जी बोला. चलो आओ जी राम के दुलार, पधारो हरि कीर्तन में. चले आओ जी राम के दुलार, पधारो हरि कीर्तन में. चले आयो जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. चले आओ पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में. हे दुख मर्दना, मानस नंदना. हे दुख मर्दना, मानस नंदना. सुनला मेरे पुकार, पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती बारंबार. हे दुख मर्दना, मानस नंदना. हे दुख मर्दना, मानस नंदना. सुनला मेरे पुकार, पवन सुत विनती बारंबार. पवन सुत विनती गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातृं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकार प्रथमन माना. पांडुरंगाकार प्रथमन माना. हरि बोल. पांडुरंगाकार प्रथमन माना. पांडुरंगाकार प्रथमन माना. पांडुरंगाकार प्रथमन माना. पांडुरंगाकार पांडुरंगाकार
श्रवण मन दुसरे चरण संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरो प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी हेची भावी माझी आस हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा बार करी बारी चुकोन दे हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने ज्यांच्या अभंग वाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पावित्र्यता अग्नीची दिव्यता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली इतकंच नव्हे तर मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं जन्मी उपदेश केला संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती म्हणून भंडारा भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद असे गीत गावून भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली अरे इंद्रायणीचं पाणी पिऊन त्यांची वाणी तृप्त झाली ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला भंडारा भामचंद्र बुरावड्याला ज्यांनी भवन मानलं वृक्षवल्लींना सोयरा म्हणलं दगडाचे टाळ केले पक्ष्यांना सुस्वराने भजन आळवायला लावलं इतकंच नाही तर मायबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं असे असणारे विश्वमान्य विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल तर असो या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असे विक्षेप करू नका काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे लक्षपूर्वक ऐका मायबापांनो प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय मागणी करतायत बघा तुकोबराय देवाला म्हणतात देवा पांडुरंग परमात्मा मला तुझ्याकडे काहीतरी मागणं मागायचं मग काय मागणी आहे बरं तुकोबरायांची तुकोबराय म्हणतात मानवी नरदेहाला जन्माला आल्यानंतर मायबापांनो पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती प्रसिद्धी अशा कुठल्याही गोष्टीची आस माझ्या अंतकरणामध्ये नाहीये फक्त माझ्या अंतकरणातली आस एकच आहे कोणती हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास माझ्या अंतकरणातली आस इतकीच आहे रात्रंदिवस फक्त तुझं दास्यत्व म्हणून माझं जीवन असावं आणि पुढे जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं या मानवी नरदेहाची सार्थकता जर कशामध्ये असेल ना तर ती भगवंताच्या नामचिंतनामध्ये इतकंच नव्हे तर पांडुरंग परमात्म्याचा वारकरी होण्यामध्ये म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पांडुरंग परमात्म्या माझ्या जन्माची ओळख ही फक्त वारकरी म्हणूनच असावी पंढरीचा वारकरी वारी चुकोन दे हरी कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही संकट माझ्या जीवनामध्ये आली ना तरी सुद्धा ही वारी माझ्या हातून कधीही चुकू देऊ नको आणि माझ्या जीवनाची ओळख ही फक्त वारकरी म्हणून असू दे असा पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला फक्त पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करत नाही तर याच्या अर्थानं उपदेश करतात तुकोबराय म्हणतात देवा संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे ना या जगाच्या पाठीवरती कशातच नाही बरं का म्हणून संतांची संगती ही अखंड माझ्या जीवनामध्ये लाभू दे संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ संतांच्या संगतीमध्ये अखंड प्रेमाचा कल्लोळ आहे आणि म्हणून शेवटी तुकोबरायांनी एकच मागणी देवाकडे केली देवा माझी मागणी एकच आहे नुसतं चंद्रभागेचं दर्शन जरी झालं किंवा आपल्या वाचना गंगा गंगा जरी म्हटलं ना तरी सुद्धा काय होतं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा सगळे पाप त्याचं नाव घेतल्यानंतर जर निघून जात असतील तर माय बापांनो त्या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर काय होतं तर पांडुरंग परमात्म्याची वारी पूर्ण होते आणि पुढे सुद्धा जगद्गुरु तुकोबराय शेवटी तेच म्हणतात अखंड ती वारी माझ्या जीवनामध्ये घडू दे इतकीच मागणी देवा तुझ्याकडे करतोय असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे विठ्ठल विठ्ठल रसो आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा
आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माईबापांनो वारकऱ्यांचा सण, वारकऱ्यांची दिवाळी, वारकऱ्यांचा उत्सव असं म्हणायला काही हरकत नाही, बरोबर की नाही? पंढरीची आषाढीची वारी जवळ आली की प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एकच उत्कंठा असते की मला पंढरपूरला वारीला जायचंय. आणि ही कोणाच्या अंतकरणामध्ये असते? जो निष्ठावंत वारकरी असतो त्या वारकऱ्याच्या अंतकरणामध्ये उत्कंठा असते. आणि तीच उत्कंठा अंतकरणामध्ये घेऊन खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये असणारा एक जिल्हा पुणे जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असणारा आपला शिरूर नावाचा तालुका आणि त्या शिरूर तालुक्यातील आपलं असणारं गणेगाव तुम्हाला नावाचं गाव, बरोबर की नाही? आणि त्या गावामधून खऱ्या अर्थाने ती उत्कंठा पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये तो प्रत्येक वारकरी या संगमेश्वराच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाला. आणि आजचा या सोहळ्याचा कितवा मुक्काम आहे? कितवा मुक्काम आहे लक्षात नाही का? अरे 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 काही खरं नाही. 6वा मुक्काम, 9वा, बरं असू दे कितवा का असं ना, त्याचं काय करायचं आपल्याला, ठीक आहे. आज या ठिकाणी अगदी जवळच काही अंतरावरती असणारं पंढरी तीर्थक्षेत्र की ज्या तीर्थक्षेत्राचे खऱ्या अर्थाने आस्था तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये आणि ती आस्था ती उत्कंठा अंतकरणामध्ये घेऊन इथपर्यंत पोहोचलो. आणि आज या पायी दिंडी सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं परमभाग्य माझ्या पामराच्या वाट्याला आलं. ही मी सेवाच म्हणेल बरं का, कारण पाकिट घेऊन कीर्तन करणं याला सेवा म्हणत नाहीत. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये केलेली ही सेवा आहे. आणि ही सेवा काही प्रत्येकाच्याच वाट्याला येत नाही बरं का. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी पूर्व जन्माची पुण्य असावी लागते. आणि खऱ्या अर्थाने ती सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून, गणेगावकरांच्या माध्यमातून आणि तुमचं जरा अतिप्रेम आहे माझ्यावरती असं म्हणायला काही हरकत नाही. कारण माझ्या या करिअरची सुरुवातच या गणेगावपासून झालेली आहे. म्हणून तुम्ही किती पण माझा त्याग केला ना तरी सुद्धा मी तुमचा करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. हा, म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. तुम्हा सर्वांचं ऋण व्यक्त करते. आणि अधिक विस्तार न करता कार्यक्रमाला सजावणारे, भिजावणारे, या कीर्तनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत बघा. त्याच्यामध्ये गोड अशी गायनाची साथ करणारे खऱ्या अर्थाने आपल्या कीर्तनाकरता उपस्थित असलेले हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज नंदुरबार. जोरदार टाळ्या वाजवा महाराजांकरता एकदा, कारण अशी कला पांडुरंग परमात्मा काही प्रत्येकाकडे देत नाही बरं का. आणि ही कला खऱ्या अर्थानं ही कृपा जर कोणावरती पांडुरंग परमात्म्याने केली असेल तर ती गरीबातल्या गरीब लेकरावरती केली बरं का. आणि हे तुम्ही अनुभवलं असेल, महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10 ला गेलेत कीर्तनकार, जे टॉप 10 ला गेलेत गायनकार, खऱ्या अर्थानं ते अतिशय खडतर परिस्थितीमधून मोठे झालेले आहेत. आणि ती कला भगवंताने त्यांच्यामध्ये दिली, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे दुसरे गायनाचार्य आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, अगदी तुमची लेखच म्हणून खऱ्या अर्थानं जे नेहमी आमच्यावरती नितांत प्रेम करतात, आमचे अनिल बापू, त्याचप्रमाणे आमचे बाबू तात्या, त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणारे खऱ्या अर्थानं दिग्गज कलाकार भविष्यातील होणारे असे शुभम महाराज बोरावडे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता बघा. त्याचप्रमाणे बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करते. आवाज होता तसाच ठेवा ना आधी. सर्वांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करते. आणि अधिक विस्तार न करता, वेळ आपल्याकडे कमी. विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौळी ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्या आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून, आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवारे ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतीराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून, आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली नवण्णा अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल विठ्ठल. तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा. आता लक्षपूर्वक ऐका, वेळ आपल्याकडे अतिशय कमी आहे. संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. आलात ना तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता, इतक्या लांबचा प्रवास करून पायी चालत, कोणाला काही दुखलं तरी सुद्धा इथपर्यंत आलात ना, तर का वारी करावी आपल्या जीवनामध्ये? वारी केल्याचं फळ काय असतं? या सगळ्या गोष्टीचं चिंतन खऱ्या अर्थाने आज करणार आहे. फक्त चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं? याची सासू असेल, त्याची सून तशी, प्रापंचिक गप्पा ह्या काही माझ्या कीर्तनात मारल्या जात नाही. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर चिंतन सांगणारे अनेक कीर्तनं तुम्ही ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही,
कारण संतांच्या अंतकरणात ते भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल रसो लक्षपूर्वक ऐका. प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय मागणी करत आहेत. आता वास्तविक पाहिलं तर तुकोबराय मागणी करतायत असं म्हणणं सुद्धा उचित नाही. कारण संत देवाकडे कधीच काही मागत नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या कल्याणाकरता, स्वतःच्या कुटुंबाकरता कुठल्याच संतांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही माई बाप्पांना. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले. जगद्गुरु तुकोबराय घ्या, विश्वमाऊली ज्ञानोबराय घ्या, संत एकनाथ महाराज घ्या. जगताच्या पाठीवरती जे काही संत होऊन गेले त्या प्रत्येक संतांनी देवाकडे स्वतः करता काही मागितलं का हो? नाही मागितलं. मग कोणाकरता मागितलं? अरे माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी 9034 वयाची ज्ञानेश्वरी जगाला दान केली. पण ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? अखंड विश्वाचं दान, पसाई दान मागितलं. इतकंच नव्हे तर समाजानं किती त्रास दिला रे त्या लेकरांना. त्याचा विचार आपण शब्दात करू शकत नाही. माईबापांनी इतका त्रास दिला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या जीवनातला एक गोड प्रसंग बघा, अगदी थोडक्यात सांगून जाते. माऊलींनी स्वतः करता काहीच मागितलं नाही. माऊली म्हणतात एकदा सहजच आम्ही वैकुंठाला गेलो. आता लक्षपूर्वक ऐका बरं का, कधीही न ऐकलेलं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. माऊली म्हणतात सहज एकदा वैकुंठाला गेलो. वैकुंठाला गेल्यानंतर तिथं आम्हाला एक दृश्य दिसलं. म्हटले कोणतं दृश्य? भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज जेवण करण्याकरता आले होते. म्हटले बरं, म्हटले ते जेवण करण्याकरता आले होते. त्यांना जेवणाकरता काय होतं बरं? माऊली म्हणतात त्यांना बसण्याकरता चांदीचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे आणि सोन्याच्या ताटामध्ये ब्रह्मरसाचे पदार्थ वाढलेले आहेत. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहज आम्ही तिथं गेलो, हे दृश्य आम्हाला दिसलं. म्हटले बरं, माऊलींना विचारलं माऊली पुढे काय झालं बरं? मग माऊली म्हणतात आपल्याकडे प्रथा आहे बघा, आपल्या घरी जर अचानक एखादा पाहुणा आला आणि त्या क्षणाला जर आपण जेवण करत असलो तर सहज आपण काय म्हणतो? बोला ना, एवढी माणूस काय आहे ना आपल्याकडं, या जेवायला. बरोबर की नाही? या जेवायला. तसं भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराज म्हणतात ओ विश्वमाऊली ज्ञानोबराय, अहो बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊली म्हटले तुम्ही ज्यांच्याकडे आले तुम्ही पण पाहुणे ना, आम्ही पण पाहुणे. अहो तुम्ही बोलवण्यापेक्षा ज्यांच्या घरी आलो त्यांनी बोलवलं पाहिजे ना. तितक्यात हे वाक्य पडलं भगवान परमात्म्याच्या कानावरती आणि भगवान परमात्मा म्हणतात ओ विश्वमाऊली ज्ञानोबराय, असं काय करता हो, बसा ना जेवणा करता. आता जेवणा करता बसा म्हटल्यानंतर माऊली जेवणा करता बसले. जसं ताट भगवान परमात्म्याच्या घरी अर्जुन महाराजांच्या समोर येणार माईबापांनो, अगदी तसंच ताट माऊलींच्या समोर आलं. ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट. आणि ते ताट समोर आल्यानंतर माईबापांना पुंडलिका वरदा झालं, सगळं झालं आणि ते ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ आली. आता ब्रह्मरसाचे पदार्थ ग्रहण करण्याची वेळ आल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी विचार केला काय करावं. पाठीमागे उभ्या असलेल्या मुक्ताबाईकडे वळून पाहिलं. कोण मुक्ताबाई? मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. किंवा सुखाचा निधान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. असं वर्णन ज्या आदिशक्ती मुक्ताबाईचं केलं जातं ना माईबापांनो, त्या मुक्ताबाई पाठीमागे उभ्या होत्या. विचारलं काय करू ग मुक्ते? त्यावेळेला विश्वमाऊली ज्ञानोबरायांना मुक्ताबाईने जी मान हलवली ना ती नकारार्थी होती. दादा खाऊ नकोस, हे ब्रह्मरसाचे पदार्थ तू जर वैकुंठामध्ये खाल्लेस ना दादा तर गणेगाव मधले लोक तुला अपलपोट्या म्हणतील ना दादा, म्हणतील की नाही? याच्याकरता खाऊ नकोस दादा. मग काय करू दादा? ते ताट माझ्या हातामध्ये दे. अरे माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं ते ताट आपल्या हातामध्ये घेतलं. माईबापांना लक्षपूर्वक ऐका, आपल्या मायेच्या पदराखाली झाकलं आणि आपल्या मायेच्या पदराखाली झाकलेलं ब्रह्मरसाच्या पदार्थानं भरलेलं ते ताट थेट वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये आणलं. अरे कुठं आणलं? आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या तीरावरती जे काही रंजलेले गांजलेले निराश्रित लोक आहेत ना माईबापांनो, त्यांच्याकरता ते पदार्थ वाढलेले. पण ऐका ना, देवाच्या दारातले ब्रह्मरसाचे पदार्थ होते, खाऊन खाऊन संपायला तयार नाही. कसे संपतील? पण शिल्लक राहिलेले ब्रह्मरसाचे पदार्थ माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईला विश्वमाऊली ज्ञानोबरायांना सिद्ध बेटापर्यंत सुद्धा आळंदीकरांनी नेऊ दिले नाही. तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय मागतात देवाकडे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो देवा. अरे ज्या लोकांनी मला माझ्या आयुष्यामध्ये त्रास दिला ना देवा, त्यांचा दुर्जनपणा जाऊ दे आणि त्यांना सद्बुद्धी दे देवा.
त्यांना सद्बुद्धी दे. याला म्हणावं साधूचं अंतकरण, याला म्हणावं संतांचं अंतकरण, याला म्हणावं संतांचं मागणं. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा देवाकडे कधीच स्वतः कर काहीच मागितलं नाही. सांगू तुम्हाला जगद्गुरु तुकोबांच्या जीवनातला प्रसंग. एकदा म्हणे जगद्गुरु तुकोबांचं आणि देवाचं भांडण झालं. नाही मागितलं तुकोबांनी देवाकडे स्वतः करता काहीच. भांडण झालं तर त्या भांडणामध्ये पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबांना म्हणतायत, तुकोबराय तुम्ही ना माझे अत्यंत प्रिय भक्त आहेत म्हटले, आणि त्याच्यामुळे मला जरा तुमच्याशी बोलावं वाटतंय. तुकोबराय विचारतात, बोला ना देवा. आता बोला ना देवा म्हटल्यानंतर तुकोबरायांना जगाच्या बापानं विचारलं, तुकोबराय मला बऱ्याच लोकांनी माझ्याकडे सतत काहीतरी मागावं असं मला वाटतं ना, ते माझ्याकडे काहीच मागत नाही. आणि ज्यांनी माझ्याकडे काहीच मागू नये असं वाटतं ना, त्यांची मागणाऱ्यांची यादी माझ्या समोर येते. देवा तुम्हाला म्हणायचंय काय? तुकोबरायांनी प्रश्न केला देवाला, देवा तुम्हाला म्हणायचंय काय जरा स्पष्ट सांगा. त्यावेळेला जगाच्या बापानं थोडंसं धाडसानं प्रश्न विचारला. धाडस हा शब्द मी फार जबाबदारीने वापरते बरं का, कारण प्रिय भक्त ज्याचं देवावरती ऋण आहे ना, त्याच्याशी बोलताना जगाच्या बापाला सुद्धा फार जबाबदारीने बोलावं लागतं. जगाच्या बापानं धाडसानं प्रश्न विचारला, तुकोबराय तुम्ही आमच्याकडे आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही हो, काहीतरी मागा अशी माझी इच्छा आहे, काहीतरी मागा अशी माझी इच्छा. हा शब्द ज्यावेळेला देवाच्या तोंडातून बाहेर पडला ना, माईबापांनो जगद्गुरु तुकोबरायांचे कान सुन्न झाले आणि लाल बुंद डोळे झाले. तुकोबराय म्हणतात, देवाला तुला काय मी मागणाऱ्यातला वाटलो का रे? माझ्या वाटेला आलेलं दुःख भोगण्याकरता मी समर्थ आहे. तू फक्त बेटेवरती उभा राहून कटेवरती हात ठेवून आशीर्वाद देण्याचं काम करायचं. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असेल. आमच्या वडिलांची रीत आहे देवाकडे काही मागायचं नाही मागणार देवा तुमच्याकडे. पण तरी सुद्धा देवानं आग्रह केला, नाही काहीतरी मागावं अशी माझी इच्छा आहे हो तुकोबराय. आणि मग काहीतरी मागावं अशी इच्छा आहे म्हटल्यानंतर काय मागितलं तुकोबरायांनी? तुकोबराय म्हणतात, देवा तुला द्यायचंयच ना, तुझी इच्छा आहे ना द्यायची, मग ऐक देवा. माझ्या अंतकरणातली आस एकच आहे, माझ्या अंतकरणातली अपेक्षा एकच आहे. द्यायचंच असेल तर तुझं दास्यत्व मला दे, याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. का बरं तुकोबरायांनी दास्यत्व मागितलं? इतकी काय ताकद आहे पांडुरंग परमात्म्याचा दास होण्याची? सांगू तुम्हाला दास्यत्वाची ताकद माईबापांनो. आता इथं बसलेल्या माता मावल्यांपैकी एखाद्याचं जर लेकरू रडायला लागलं, सोप्या भाषेत सांगते बरं का तुम्हाला दास्यत्वाची ताकद. तुमच्यापैकी एखाद्याचं लेकरू असं लांब रडायला लागलं आणि सगळ्यांच्या कानावरती तो आवाज पडला, पण त्या लेकरापर्यंत सगळ्यात आधी धावून कोण जातं बरं? बोला ना. मुक्या नाही तुम्ही कवारीला आले बोलत नाही असं काय नियम आहे तुमच्या इकडं? मग बोलत चला. कोण धावून जातं? आई धावून जाते. का बरं? त्या लेकरानं त्या आईला आवाज दिला नाही, त्या लेकरानं तिच्याकरता जप केला नाही, तप केला नाही, साधना केली नाही, त्या लेकरांना बोलवलं सुद्धा नाही, तरी सुद्धा त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आल्याबरोबर ते लेकरू रडायला लागल्याबरोबर त्याची आई त्याच्यापर्यंत धावून जाते. मग ऐका माई बापांनो, जसं लेकरू रडायला लागल्यानंतर त्याची आई त्याच्यापर्यंत धावून जाते ना, तसं दास्यत्व भावनेनं जर तुमच्या डोळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा करता पाणी आलं ना, तर किती हे गर्दीत असलेला जगाचा बाप तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं लेकरू होण्याची ताकद आहे आणि त्याच्या दास्यत्वाची ताकद आहे माई बापांनो. म्हणून दास वा त्याचं. आणि त्याचा दास कुर्मादास नावाचा एक दास झाला रे. त्याचं काय ताकद आहे त्या कुर्मादासांची? हातही नाही, पायही नाही, बरोबर की नाही? जशी यावर्षी आमच्या आबांची वारी चालू आहे, बरोबर की नाही? हाताचं ऑपरेशन झालंय तरी सुद्धा पांडुरंग परमात्म्याची वारी सोडली नाही. घरच्यांनी विरोध केला तरी सुद्धा वारीला आले. तसं कुर्मादासांना हातही नाही, पाय नाही, ओणक्यासारखा असणारा त्यांचा देह, पण गडाबडा 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 लोळत पंढरीच्या दिशेने निघाले. का? पांडुरंग परमात्मा करता निष्ठावंत आहेत, निष्ठावंत वारकरी आहेत, पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावंत भक्त आहेत. पांडुरंग परमात्म्याची वारी झाली पाहिजे. आणि निष्ठावंत वारकरी त्याला म्हणतात माई बापांनो, जो वारकरी नवमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचतो आणि एकादशी नंतर द्वादशी नंतर माघारी येतो, त्याला खरा वारकरी म्हणत नाही बरं का. जो कीर्तन करतो, एकादशीला पोहोचतो, फराळ करतो, माघारी जातो, त्याला खरा कीर्तनकार नाही, वारकरी नाही म्हणत. का म्हणते मी हे सांगू तुम्हाला? कारण गेल्या वर्षी सुद्धा मी वारी केली. माझ्या मुलीची पहिली वारी माझ्या गर्भातून झाली. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, माझी पहिली वारी माझ्या आईच्या गर्भातून झाली. हे पुढच्या पिढीनं सांगावं, इतकं निष्ठावंत वारकरी आपण असलं पाहिजे. पहिली वारी आईच्या गर्भातून झाली ना, आता माझ्या लेकीची दुसरी वारी आहे, बरोबर की नाही? कशी का होईना पण करते. पुढच्या वर्षी जेव्हा ती चालायला लागेल ना, सगळी वारी पांडुरंग परमात्म्याची तिची होणार आहे. लक्षात ठेवा, अशी वारी असली पाहिजे.
तो भाव कुर्मादासांच्या अंतकरणामध्ये होता. कुर्मादास पंढरीच्या दिशेने निघालेले, गडाबडा लोळत आलेले पंढरी तीर्थक्षेत्राच्या जवळ आलेले. परंतु आता क्षीण झालेली काया आणि पांडुरंग परमात्म्यापर्यंत आता पोचता येत नाहीये माईबापांना. आता काय करावं? डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि क्षीण झालेली ती काया, रक्तबंबाळ झालेलं ते शरीर, रक्तानं माखलेलं ते शरीर. कुर्मादास विचार करतात, पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता जावं तरी कसं? मग जाणारे वारकरी पाहिले रस्त्यावरचे आणि त्या वारकऱ्यांना सांगितलं, माझ्या अंतकरणामध्ये उत्कंठ आहे देवाला भेटण्याची, पण आता येता येत नाही. माझा तेवढा निरोप देवाला द्या. देवाला म्हणा तुम्हीच जरा त्या कुर्मादासांची भेट घेऊन या. आता त्या वारकऱ्यांनी ती अवस्था पाहिली, त्यांच्याही अंतकरणातली उत्कंठा जागी झाली. पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचले, पांडुरंग परमात्म्याला निरोप दिला. पांडुरंग परमात्म्यानं माई बापांनो दास होण्याची ताकद आहे का? इतक्या गर्दीमध्ये असणारा पांडुरंग परमात्मा एका बाजूला नाम घेतलं आणि एका बाजूला ज्ञान घेतलं. नामदेवराय आणि दानोबाराय बरोबर घेतले आणि त्यांना सांगितलं, आपण जरा लपंडाव खेळू, बरोबर की नाही? लपंडाव खेळायचं. मग आता लपायचं कुणी, शोधायचं कुणी? जगाच्या बापानं सांगितलं, मी लपतो, तुम्ही मला शोधा. आता हे फक्त निमित्त होतं, पण निघालेले होते सावताबाबांच्या भेटी करता, निघालेले होते कुर्मादासांच्या भेटी करता. अरे सावताबाबांनी सुद्धा त्या मळ्यामध्ये देव पाहिला की नाही? माझ्या सावताबाबांनी माई बापांनो त्या शेतीमध्ये असणाऱ्या मिरच्या देव पाहिला, त्या शेतीमध्ये असणाऱ्या भाजीमध्ये देव पाहिला, त्या शेतीमध्ये असणाऱ्या कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे. अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा रे. मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा रे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई त्या शेतामध्ये पिकणाऱ्या प्रत्येक पिकामध्ये ज्यानं देव पाहिला ना माई बापांनो, त्याची ताकद सांगू तुम्हाला, त्या भक्तीची ताकद. शेवटच्या क्षणी सावता बाबांना समाधी देण्याकरता जगाच्या बापानं यावं, ही त्या भक्तीची ताकद आहे माई बापांनो, त्या भक्तीची परिसीमा आहे. आणि तीच ताकद कुर्मादासांमध्ये सुद्धा होती. जगाचा बाप भेटण्याकरता निघाला, लपंडावाचं निमित्त केलं आणि कुर्मादासापर्यंत येऊन पोहोचला. ज्यावेळेला कुर्मादासापर्यंत आले ना माई बापांनो, जगाच्या बापानं ते रक्ताने माखलेलं शरीर पाहिलं आणि कुर्मादासांचा देह हात आपल्या स्वतःच्या हाताने उचलला, आपल्या मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्यानंतर स्वतःचा पितांबर काढला. पितांबरानं ते रक्तानं माखलेलं शरीर, रक्तबंबाळ झालेलं शरीर, तो चेहरा जगाच्या बापानं पुसला आणि पुसल्यानंतर प्रश्न विचारला, कुर्मादासा, हातही नसताना, पायी नसताना माझ्या वारीपर्यंत इथपर्यंत आलात ना तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला सांगा ना, काय देऊ तुमच्याकरता? पाय देऊ, हात देऊ, तुम्हाला जीवनदान देऊ, तुम्हाला प्राण देऊ, काय देऊ सांगा ना? त्यावेळेला कुर्मादासांनी सांगितलं, देवा मला तुझी पद्धत माहिती, प्रत्येक वेळेला तू असाच विचारतो. प्रत्येक भक्ताच्या भेटी करता जेव्हा जेव्हा तू आलास ना, शबरीच्या आश्रमात गेला तेव्हाही तसंच विचारलं होतं, जटायूचे पंख छाटले तेव्हाही तसंच विचारलं होतं, तुला काय देऊ? पण काही मागणी आम्हा अनुचित नाही मागणार देवा तुझ्याकडे. तुला मागण्याकरता आलो नाही देवा, तुला देऊन टाकण्याकरता आलोय. काय देऊन टाकायचंय कुर्मादासांना नेमकं? ऐका आता. कुर्मादासांना काय देऊन टाकायचं होतं? जसं सुरदास बाबांनी देऊन टाकलं होतं ना माईबापांना. ज्यावेळेला सुरदास बाबा एका मोठ्या दरीमध्ये कोसळत होते, जगाच्या बापानं यावं, हाताला धरून वरती ओढावं आणि लक्षात यावं हा जगाच्या बापाचा हात आहे. तो हात हातामध्ये घेतला आणि जगाच्या बापाच्या लक्षात आलं की सुरदासांच्या लक्षात आलंय हा हात कोणाचा आहे. हात सोडून पळून जायला निघाला.
आता पळून जायला निघाल्यानंतर सुरदास बाबांनी विचारलं. सुरदास बाबा म्हणतात, निर्बल म्हणून हात सोडून जातोस ना? खरी भक्ती जर माझी नसेल आणि तू जर सबल असेल तर माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग तुला खरा देव म्हणेल. कसा जाईल हृदयातून? परत माघारी धावत आला. जगाच्या बापानं सुरदासांना प्रश्न विचारला, सुरदास बाबा तुम्हाला काय देऊ? तुम्हाला डोळे देऊ का? सुरदास बाबा म्हणतात, हो. कशा? हे जग पाहण्याकरता, हे जग पाहण्याकरता डोळे देऊ का? असं वाक्य ज्यावेळेला वापरलं ना माई बापांना, सुरदास बाबा म्हणतात, हे जग पाहण्याकरता डोळे नको देवा मला. एकदा डोळे भरून तुला पाहायचं, याच्याकरता डोळे दे रे देवा. आणि जगाच्या बापानं डोळे दिले माई बापांना. त्यावेळेला सुरदास बाबांच्या मुखातले शब्द, सुरदास बाबा म्हणतात, देवा माझ्या आयुष्यामध्ये असा क्षण परत कधी येईल का रे? दरीमध्ये मी कोसळत असेल त्या क्षणाला तू येशील, मला ओढून बाहेर काढशील आणि योगायोगानं तो हात माझ्या लक्षामध्ये यावा आणि लक्षात आल्यानंतर तू मला डोळे द्यावे. डोळे भरून तुझ्या शरीराकडे मी पाहावं, तुझा देह पाहावा. असा क्षण माझ्या आयुष्यात परत कधी येणार नाही. त्याच्यापेक्षा आत्ताच हा देह तुला समर्पित करून टाकतो. सुरदास बाबांनी आपला देह जगाच्या बापाला समर्पित केला माई बापांनो. तसंच कुर्मादास म्हणतात, तुला मागण्याकरता आलेलो नाही, तुला देऊन टाकण्याकरता आलोय. तुला देऊन टाकायचं. जगाच्या बापाला सांगितलं, असा योग माझ्या आयुष्यात कधी येणार नाही. मला हातही नसताना, पायही नसताना गडाबडा लोळत मी पंढरी तीर्थक्षेत्राच्या जवळपास येऊन पोहोचेल. वारकऱ्यांनी तुझ्यापर्यंत निरोप द्यावा आणि तू माझ्या भेटीकरता यावं. माझ्याकरता आल्यानंतर स्वतःच्या पितांबरानं त्या ठिकाणी माझा चेहरा पुसावा आणि तुझ्या मांडीवरती माझं मस्तक आहे. हात नाहीत देवा माझ्याकडे तुला जोडण्याकरता. ऐका बरं कुर्मादासांच्या अंतकरणातला भाव. कुर्मादास म्हणतात, हात नाहीत देवा तुला माझ्याकडे जोडण्याकरता, पण किलकिल्या डोळ्याने पाहण्याची दृष्टी फक्त माझ्याकडे. याच किलकिल्या डोळ्याने पाहत पाहत हा देह तुला समर्पित करून टाकतो. कुर्मादासांनी तो देह जगाच्या बापाला समर्पित करून टाकला. माई बापांनो, त्याची ताकद कुर्मादास या नावातच दास आहे आणि त्या दास्यत्वाची ताकद त्या ठिकाणी जगाच्या बापानं कुर्मादासांना समाधी दिली. शेवटचे हात पांडुरंग परमात्म्याचे लागावे, ही ताकद दास्यत्वाची. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, देवा मला माझ्या जीवनामध्ये दुसरं काही नको, माझ्या अंतकरणातली आस इतकीच आहे, अखंड भक्त तुझा दास बनून मला राहू दे. अभंगाचा हे जीवानी माझी आस, माझी आस. हे जीवानी माझी आस, माझी आस. माझी आस, माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारकरी. पंढरीचा वारकरी, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. फक्त अंतकरणामध्ये एकच आस आहे, पांडुरंग परमात्म्या
जन्मोजन्मी एकाच जन्मात नाही तर अनेक जन्मामध्ये फक्त तुझा दास बनून मला राहता यावं. आणि पुढे तुकोबरायांनी म्हणावं, देवा या मानवी देहाची सार्थकता जर कशामध्ये असेल ना तर ती पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणात आणि त्याचा वारकरी होण्यामध्ये माई बापांनो. आणि म्हणून तुझा वारकरी फक्त मला सदैव माझी ओळख तेवढीच असू दे की मी पंढरीचा वारकरी आहे. आणि पंढरीचा वारकरी होण्याचं सद्भाग्य कोणाच्याही नशिबात नाही बरं का. पंढरीचा वारकरी होण्याकरता मला वाटतं तोची वारकरी पंढरीचा, काय पूर्व पुण्य असे जयाचे पदरी तोची वारकरी पंढरीचा, त्यालाच पंढरीचा वारकरी होता येतं. आणि सांगू तुम्हाला पंढरीचा वारकरी म्हणजे काय. अरे कुठल्याही शिक्षणाशिवाय मिळणारी पदवी म्हणजे पंढरीचा वारकरी. ऐका बरं का, कुठल्याही शिक्षणाशिवाय मिळणारी पदवी म्हणजे पंढरीचा वारकरी. अरे तुकोबरायांच्या गळ्यातला टाळ तुमच्या माझ्या सर्वसामान्याच्या गळ्यामध्ये येणं म्हणजे टाळकरी वारकरी. अरे ज्ञानोबरायांचा हरिपाठ तुमच्या माझ्या गळ्यामध्ये गुंजराव करणं याला म्हणावं वारकरी. अरे जनाबाईच्या ओव्या तुमच्या माझ्या माता माऊल्यांच्या गळ्यातून बाहेर पडणं त्याला म्हणावं वारकरी. अरे कुठलीही सोय नसताना ऊन वारा पाऊस कशीही परिस्थिती असली तरी दगडाची उशी करून जिथं झोप लागते ना त्याला म्हणावं वारकरी. आणि वारकरी होण्याचं भाग्य कोणालाही नाही. सांगू तुम्हाला वारकऱ्यांकरता मला एक वाक्य म्हणावं वाटतं बघा. पार्लमेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते. वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. पार्लमेंट वही जाते हैं जो इलेक्टेड होते हैं लेकिन पंढरपुर के वारी में वही आते हैं जो सिलेक्टेड होते हैं. वी आर ऑल सिलेक्टेड ऑफ गॉड. तुमची सगळ्यांची निवड त्या भगवंतानं केलेली. नाही तर गणेगाव मध्ये काही बाकीची लोकसंख्या नाही का. आहे ना. महाराष्ट्रामध्ये अजून बाकीची लोकसंख्या नाही का. तरी सुद्धा घरी बसलेले आहेतच ना. मला वाटतं त्यांच्या परमभाग्यामध्ये ती गोष्ट नाही. तुमची सगळ्यांची निवड त्या भगवंतानं केलेली आहे. आणि ती भगवंताने केलेली निवड तुकोबराय म्हणतात, देवा माझी ती वारी कधीही चुकू देऊ नको. कितीही संकट माझ्या जीवनामध्ये आले ना देवा तरी सुद्धा ती वारी चुकता कामा नाही. का हा शब्द तुकोबरायांना कोणी सांगितलं होतं सांगू तुम्हाला. तुकोबरायांचे वडील असणारे बोल्होबा, ज्या वेळेला बोल्होबांनी या जगताचा निरोप घेतला माईबापांनो मरण पावले. आणि या जगताचा निरोप घेतल्यानंतर तुकोबरायांनी त्यांचा अंत्यविधी केला. अस्थिसंचयाचा कार्यक्रम झाला. आणि अस्थिसंचयाचा कार्यक्रम झाल्यानंतर माईबापांनो सगळे सोयरे धायरे भाऊकीचे सगळे माणसं घरी निघून गेले. 2-4 काही सोयरे धायरे राहिले असतील. संध्याकाळच्या वेळेला तुकोबराय घरामध्ये गेले. आणि घरात गेल्यानंतर माईबापांना तुकोबरायांनी जुन्या काळामध्ये वलन होती. वलन माहिती सगळ्यांना. आताच्या वेल एज्युकेटेड लोकांना कदाचित नाही कळणार ती वलन, बरोबर की नाही. कपडे टाकण्याकरता असायची पूर्वीच्या काळी ती वलन होती. त्या वलनीवरचे 2 धोत्र हातामध्ये घेतली आणि तुकोबराय घड्या करून एका पिशवीमध्ये टाकू लागले. पाठोपाठ आवली पाठीमागं गेली. श्रीमंत घराण्याची असणारी जिजाबाई पाठोपाठ जाते आणि विचारते तुकोबरायांना, मालक अहो वलनीवरच्या कपड्याच्या घड्या कशा करता घड्या कशा करता म्हटल्यानंतर माईबापांना तुकोबरायांनी सांगितलं, आवले आज माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जायचा दिवस आहे. वारीला चाललोय, एकदा भेट घेऊन येतो पांडुरंग परमात्म्याशी. त्यावेळेला जिजाबाईने एक वाक्य वापरलं, मालक अहो भाऊकीच्या लोकांचा तरी सल्ला घ्या. तुमचे बाबा गेले, तुम्हाला नाही जाता येणार. भाऊकीच्या लोकांचा सल्ला घ्या म्हटल्यानंतर माई बापांना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आवले अगं मी किती वेळा परत बोलवल्यानंतर माझे वडील परत येणार आहेत. नाही येऊ शकत ना. येऊ दे एकदा पांडुरंग परमात्म्याची भेट करून. काय भाऊकीच्या लोकांचा विचार करत आहे. आणि भाऊकी ही समाजाला लागलेली किडे बरं का माई बापांनो. हा समाज जगू देत नाही, मरूनही देत नाही. समाज फार विचित्र आहे. सबसे बडा लोग क्या कहेंगे, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील ह्या वाक्यावर जर आपण आपलं जीवन समर्पित केलं नाही कधीच जगू देणार नाहीत लोक. हे फार विचित्र समाज आहे. जब तक है जिंदा तब तक है निंदा, बरोबर की नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या पाठीमागे ती निंदा चालत राहणार आहे. म्हणून या भावकीचा विचार करू नको, या समाजाचा विचार करू नको. आवले समाज किती विचित्र आहे सांगू तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये आलेला अनुभव तुम्हाला सांगते. माझ्या मुलीचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर 5वी पुजली. त्यावेळेला मी तिच्या गळ्यात माळ घातली. आणि 1.25 महिना झाल्यानंतर आळंदीला गेले. माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी समाधीवरती माळ ठेवली आणि कुरेकर बाबांच्या हातून माळ घातली. आता मला सांगा, 5वी पुजली आणि 1.25 महिना झाल्यानंतर कुरेकर बाबांच्या हातून माळ घातली माऊलींच्या समाधीवरती ठेवून. याच्यामध्ये वाईट काय झालं बरं? झालं काही वाईट सांगा ना मला. झालं का? काहीच वाईट झालं नाही, बरोबर की नाही. तरी सुद्धा बरेचसे लोक मला भेटले आणि त्याच्या गळ्यातली माळ पाहिली, कशाला घातली एवढ्या लवकर.
मग काय करायचं? नंतर पाहता आला असताना मोठी झाल्यावर काय करते कुणास ठाऊक. म्हटलं वारकऱ्याच्या घरात जन्म घेतलाय, मोठी झाल्यावर काय करणारी? माळच घालणार आहे ना. मोठी झाल्यावर घालणारी ती आत्ताच घातली, याच्यापेक्षा काय वेगळं केलं? म्हटलं बरोबर की नाही. म्हणून समाज काय म्हणेल याचा विचार कधी करायचा नाही. तुमचं मार्ग जर योग्य दिशेनं चालू असेल ना माई बापांना, तुम्ही समाजाचा विचार कधीच करू नका. कारण 40% लोक कायम तुमच्या विरोधातच आहे, तुम्ही किती चांगलं वागा. म्हणून समाज काय म्हणल आणि समाज आपल्याला 100 पैकी 100 गुण देईल का याचा विचार अजिबात करायचा नाही. बरोबर की नाही बाबा दादा? हा, म्हणून त्याचा विचार करू नका. तुकोबराय सांगतात आवलीला, आवले या समाजाचा विचार तू करू नको. मला पंढरी तीर्थक्षेत्राला पंढरीच्या वारीला जाऊ दे. पण नाही ऐकलं त्या आवलीनं. मग काय करावं? तुकोबराय घरामध्ये गेले माई बापांना आणि घरात गेल्यानंतर खांबाला कडकडून मिठी मारली आणि ढसढसा तुकोबराय रडू लागले. रडणाऱ्या तुकोबरायांकडे आवली जाते. तुकोबरायांना विचारते, धनी ओ मालक, तुम्ही काय रडता इतकं ढसढसा? तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता आलं? त्यावेळेला तुकोबराय म्हणतात, अगं आवले, ज्यावेळेला माझे बाप या जगतामधून निघून गेला ना, माझे बाबा ज्यावेळेला या जगताचा निरोप घेतात ना, त्यावेळेला माझ्या बाबांनी माझा हात हातामध्ये घेतला होता आवले. आणि माझा हात हातामध्ये घेऊन मला माझ्या बाबांनी एकच सांगितलं, तुकोबा, काहीही झालं ना, कितीही संकट जीवनामध्ये आली ना, तरी माझ्या पांडुरंग परमात्म्याची वारी तेवढी चुकू देऊ नको. ती वारी अखंड चालू राहू दे आणि तुम्हाला वारीला जाऊ देत नाहीस. डोळ्यात पाणी आलेलं ढसढसा रडणारे तुकोबराय माई बापांनो त्या आवलीनं विचार केला, आता काय करावं? तुकोबराय सुद्धा विचार करतात. जगाच्या बापानं त्या ठिकाणी बुद्धी द्यावी, युक्तिवाद केला. आणि युक्तिवाद केल्यानंतर माई बापांनो जे उपर्ण तुकोबराय आपल्या कमरेला कीर्तन करण्याकरता बांधायचे ना, ते उपर्ण तुकोबरायांनी हातामध्ये घेतलं. आणि हातात घेतल्यानंतर माई बापांना तुकोबराय घराच्या बाहेर जाण्याकरता निघाले. आवलीला वाटलं कदाचित रागात जात असते. विनंती करते आवली त्या ठिकाणी तुकोबरायांना, मालक, ज्याला संसाराचा राग येतो ना, त्यानं संसारात पडायचं नसतं. संसारात पडलं तर या संसाराचा त्याग कधी करायचा नसतो. मला भीती वाटते तुम्ही संसाराचा त्याग कराल. नाही गावले, स्मशानभूमीत जाऊन येतो बाबांच्या राखेचं दर्शन घेऊन. आणि निघाले तुकोबराय. खांद्यावरती उपरणं टाकलं. ज्या उपरण्यावरती लाखो कीर्तन तुकोबरायांनी केले ना, माई बापानं ते उपरणं घेऊन तुकोबराय स्मशानभूमीमध्ये जातात. ते उपरणं खाली अंथरलं. आपल्या बाबांची ती राख त्या उपरण्यामध्ये टाकली. गाठोडं बांधून खांद्यावरती टाकून परत माघारी आले. भावकीच्या लोकांना आधी सल्ला विचारला होता. भावकीच्या लोकांनी सांगितलं, तुमचे बाबा गेलेत तुकोबा, तुम्हाला जाता येणार नाही, तुमचे बाबा वारलेत, नाही जाता येणार तुम्हाला पंढरीला. पण आता स्मशानभूमी मधून राखेचं गाठोडं बांधून ज्या वेळेला तुकोबराय परत माघारी आले ना, त्या भावकीच्या लोकांना सांगितलं, पंढरीच्या वारीला चाललो नाही, बाबांची राख चंद्रभागेत सोडण्याकरता चाललोय म्हटले. आणि तुकोबराय पंढरीच्या दिशेने निघाले. आता कोणाला अडवता येईल सांगा ना? कोणीच अडवलं नाही. मजल दर मजल करत पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये तुकोबराय पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं. चंद्रभागेमध्ये ती राख सोडली आपल्या बापाची. आणि बाबांची राख सोडून शिखराचं दर्शन घेतलं. आणि तुकोबराय देवाला म्हणतात, देवा, आज माझे बाबा गेल्यानंतर या समाजानं इतका तिरस्कार केला, या समाजानं इतका नकार दिला, या समाजानं स्वीकारली नाही ही तुझी वारी, परंतु तरी सुद्धा तू मला बुद्धी दिली आणि माझ्या बुद्धीनं युक्तिवाद करून इथपर्यंत आलो ना, तशीच कितीही संकट माझ्या जीवनामध्ये आली ना देवा, तरी सुद्धा तुझी वारी कधीच माझे चुकू देऊ नको. आणि तुझा वारकरी म्हणून सदैव माझी ओळख राहू दे. अभंगाचं द्वितीय चरण. पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुको ने दे हरे वारी चुको ने दे हरे वारी चुको न दे हरे वारी चुको न दे हरे पंढरीचा वारकरी वारकरी पंढरीचा वारकरी वारी चुको
करी वारी चुकवून दे हरी. पांडुरंग परमात्मा ती वारी माझ्या जीवनातली कधीही चुकू देऊ नको. आणि ती वारी खरोखर नाही चुकली पाहिजे. कितीही संकट जीवनामध्ये आली ना माईबापांनो, तरी सुद्धा ती वारी निष्ठावंत वारकऱ्याची चुकता कामा नाही. आणि तो भाव खऱ्या अर्थाने ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये असतो ना, त्याच्याकरता जगाचा बाप निश्चितच धावून येतो. सांगू तुम्हाला कसा धावून येतो? आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेलं एक छोटंसं उदाहरण, ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगते. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. माहिती आहे सगळ्यांना? बऱ्याच लोकांना अहमदनगर माहिती म्हणून म्हटलं, बरोबर की नाही? अहिल्यानगर नावाचा जिल्हा आहे. त्या अहिल्यानगर नावाच्या जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. आणि त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये एक खंडाळा नावाचं गाव आहे. बघा, आता त्या खंडाळा नावाच्या गावामध्ये एक रेल्वेचं गेट लागतं. म्हणजे मनमाडवरून दौंडच्या दिशेनं जी रेल्वे येते ना, त्या रेल्वेच्या मार्गावरती ते रेल्वेचं गेट आहे. गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्या घटनेचं दिग्दर्शन करून दिलं. बघा काय घडलं त्या रेल्वेच्या गेटवरती. त्या रेल्वेच्या गेटवरती हरिभाऊ पवार नावाचे गेटमॅन नोकरी करत होते. शूद्र समाजामध्ये जन्माला आलेले पण पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावंत भक्त आहेत. निष्ठावंत भक्त असल्या कारणानं पांडुरंग परमात्म्याची वारी जवळ आली ना, की संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकडा पंढरीचा, अशी त्यांच्या मनाची अवस्था व्हायची. मी कधी एकदा पंढरपूरला जाईल, मी कधी एकदा पंढरपूरला जाईल, अशी उत्कंठा त्यांच्या अंतकरणामध्ये असायची. आणि ही असते मायबापांनो निष्ठावंत वारकऱ्याची. का असते सांगू तुम्हाला? एखाद्या वेळेला एखाद्या वारकऱ्याची वारी जर चुकली ना, तर तो वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी वारी, चुकली माझी वारी. तशी काहीशी अवस्था होत असते. बघा, भेटी लागी जीवा, 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 भेटी लागी जीवा लागले तडमड वेता, तडमड वेता, तडमड जीवा लागले, लागले, लागले तडमड वेता, तडमड वेता. ऐका, ज्यावेळेला पंढरपूरच्या दिशेनं वारकरी निघतो ना माईबापा, त्याच्या अंतकरणातली आस असते की मला पंढरपूरला जायचं. कधी एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं, कधी एकदा त्या पांडुरंग परमात्म्याला भेटतोय. आणि वारी चुकली तर वारकरी म्हणत असतो, क्षमा करा हरी, चुकली माझी. अरे साध्या वारकऱ्याची ही अवस्था आहे. छोटस बाळ आहे माझं, 9-9.5 महिन्याचं. त्या बाळाच्या कानावरती टाळ पखवाजाचा आवाज पडला तर ते टाळी वाजवतंय. हे वारकऱ्याच्या घरात जन्माला आल्याची ताकद आहे. अरे जो निष्ठावंत वारकरी, त्याची काय अवस्था होत असेल? तशी अवस्था हरिभाऊ पवारांची झालेली. मला पंढरपूरला जायचं. अरे पंढरी तीर्थक्षेत्राच्या दिशेनं प्रवास करण्याकरता, पांडुरंग परमात्म्याच्या भेटी करता जाण्याकरता त्या हरिभाऊ पवारांनी इंग्रज अधिकाऱ्याला पत्र लिहिलं. इंग्रज काळामध्ये नोकरीला लागलेले ते हरिभाऊ पवार. इंग्रज अधिकाऱ्याला पत्र लिहिलं, जोहार माईबाप जोहार. अहो, पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जाण्याची इच्छा आहे ना. आमच्या परंपरेमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या वारीला मुलाचं स्थान आहे. जीवा लागले तड, 15 दिवसाची सुट्टी तुम्ही माझ्याकरता द्यावं, पण नाही दिली. त्यांना काय आपल्या वारीचं महत्व कळलं. तडमड वेता. शेवटी विचार केला नाही, 15 दिवसाची सुट्टी, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर हे देऊ शकतात ना. दुसरं पत्र लिहिलं, अहो नका 15 दिवसाची सुट्टी देऊ, कमीत कमी 3 दिवसाची सुट्टी तर देऊ शकता ना. रेल्वेनंच पंढरपूरला जातो, रेल्वेनंच परत माघारी येतो. फक्त 3 दिवसाच्या वारी करता जाऊ द्या. एखादा माणूस काम करण्याकरता ठेवा. जायच्या आधी सगळ्या गेट बंद करण्याच्या वेळा, गेट उघडण्याच्या वेळा सांगतो. पत्र लिहिलं, 9मीच्या दिवसापर्यंत पत्राचा रिप्लाय येण्याची वाट पाहिली रे, पण पत्राचा रिप्लाय येत नाही. अखेर हरिभाऊ पवारांनी विचार केला, अरे पांडुरंग परमात्म्याची वारी चुकत असेल तर काय माझ्या जीवनाला अर्थ आहे. एक वेळ पोटची नोकरी गेली तरी चालेल, पांडुरंग परमात्म्याची वारी चुकता कामा नये. अखेर 9मीच्या दिवशी संध्याकाळी हरिभाऊ पवारांनी दळणवळणाची साधनं बंद केली. गेट बंद करणं त्यांच्या हातात नव्हतं, पण त्या काळामध्ये बैलगाड्या, सायकली चालत जाणारी माणसं होती.
दळणवळणाची साधनं बंद केली. हरिभाऊ पवार 3 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला गेले. दशमीला पोहोचले. एकादशीचं व्रत केलं. द्वादशीचं पारणं सोडलं. द्वादशीच्या दिवशी दुपारपर्यंत परत हजर झाले खंडाळा नावाच्या गावामध्ये. आता ऐका बरं का माई बापण, अरे जेव्हा खंडाळा नावाच्या गावामध्ये आले ना, हरिभाऊ पवार रेल्वेच्या गेट वरती गेले नाही जिथं ते नोकरी करतात. अरे डिव्हिजनला गेले, इंग्रज अधिकाऱ्याच्या ऑफिस. दोन्ही हात जोडले. फार मोठा गुन्हा माझ्याकडून घडला, मला माफ करा. किती माणसं मेली माहित नाही, किती अपघात झाले माहित नाही, फार मोठा गुन्हा घडला, माफ करा असं म्हटल्याच्या बरोबर इंग्रज अधिकाऱ्यानं विचारला, हरिभाऊ पवार तुम्ही माफी कशाची मागताय हो? त्यावेळेला हरिभाऊ पवारांनी सांगितलं, 3 दिवसाची सुट्टी तुमच्याकडे मागितली होती, तुम्ही मला नाही दिली हो. मी विचार केला पुढची नोकरी गेली तरी चालेल, पण माझ्या पाडून परमात्माची वारी चुकता कामा नये. 3 दिवसाच्या वारी करता पंढरपूरला निघून गेलो. पण तेव्हा विचार केला पुढची नोकरी गेली तरी चालेल, पण माफ करा हो, मला पुढची नोकरी घालू नका. वारी करता गेलो होतो 3 दिवसाच्या. त्यावेळेला इंग्रज अधिकाऱ्यांना विचारलं, हरिभाऊ खरंच 3 दिवसाच्या वारीला तुम्ही पंढरपूरला गेले होते? हो. अहो मग 3 दिवसाच्या वारी करता तुम्ही जर पंढरपूरला गेले होते, किती खोटं बोलता हरिभाऊ तुम्ही. या रेल्वेच्या गेट वरती उभा होता तो कोण होता? तो कोण होता म्हटल्याच्या बरोबर हरिभाऊ पवारांना विचारलं, काय बोलता? अहो हरिभाऊ तुमच्या उपस्थितीच्या सह्या सुद्धा रजिस्टरला आहे हो. सह्या सुद्धा रजिस्टरला म्हटल्याच्या बरोबर हरिभाऊ पवार म्हणतात, दाखवा ते रजिस्टर. माई बापांनो, हरिभाऊ पवारांनी ते रजिस्टर हातामध्ये घेतलं. ऐका बरं का, जशा एखाद्या साधकानं ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्यावी, त्या ज्ञानेश्वरीची पानं उलगडावी आणि त्या ज्ञानेश्वरीच्या एखाद्या उभीचा भाव अंतःकरणापर्यंत जाऊन बिडावा, त्याच्या डोळ्याला धारा लागाव्याणारी, तशी काहीशी अवस्था या हरिभाऊ पवारांची झाली. हरिभाऊ पवार म्हणतात, पांडुरंग परमात्माच्या भेटी करता गेलो होतो, पण 3 दिवसाचं काम करण्याकरता इथं कोण उभा होता? रजिस्टराची पानं उलगडायला लागल्याबरोबर माई बापांनो ऐका ना, जिथं जिथं पांडुरंग परमात्म्यानं सह्या केल्या होत्या ना रे, तिथं तिथं तुळशीची पानं आणि बुका पडलेला होता. अरे तो बुका हरिभाऊ पवारांनी पाहिला आणि हरिभाऊ पवारांनी दोन्ही हात जगाच्या मालकाला जोडले. पांडुरंगा ए दया घना, अरे किती करतोस रे आपल्या भक्तांकरता. इतकी मोठी पंढरपूरची वारी सोडून या छोट्याशा रेल्वेच्या गेट वरती माझ्या करता काम करण्याकरता आला. माई बापांनो, आपला अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल ना, तर जगाचा बाप तुमच्या माझ्या करता धावून येत असतो. फक्त अंतकरणातला भाव शुद्ध ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. हरिभाऊ पवारांच्या अंतकरणातली उत्कंठा आणि तो भाव शुद्ध होता. परिणाम त्यांच्या जागेवरती जगाच्या बापानं काम केलं रे. गुरुनाम गुरु नारायणगिरी महाराजांनी भव्य असं मंदिर पांडुरंग परमात्म्याचं त्या रेल्वेच्या गेटवरती बांधलं. आज असं म्हणतात, त्या परिसरातल्या ज्या ज्या लोकांना आषाढी वाडीला पंढरपूरला येणं शक्य नाही ना, ती त्या रेल्वेच्या गेटवरती जातात. लोखंडी रेल्वेच्या गेटचं दर्शन घेतात. का घेतात माहितीये? अंतकरणातला भाव इतकाच आहे. अरे हे ते गेट आहे ज्या गेटवरती माझ्या साक्षात पांडुरंग परमात्म्यानं चाकरी केली, जगाच्या बापानं नोकरी केलेली. तो करतो माई बापाने. जिभा लागली तडमड वेतो, तडमड 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 वेतो, भेटी लागी पंढरी नाला, भेटी लागी पंढरी नाला, सांगायचं तात्पर्य इतकंच आहे माई बापांनो. शुद्ध भावनेनं शुद्ध अंतकरणानं हरिभाऊ पवारांनी त्या ठिकाणी वारी केली. शूद्र समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्या ठिकाणी जगाचा बाप त्यांच्याकरता धावून आला. आपण कुठल्या जातीमध्ये जन्माला आलो, आपण कुठल्या धर्मामध्ये जन्माला आलो, याच्याशी काही घेणं देणं नाही. आपला धर्म, आपला पंथ हा फक्त एकच असला पाहिजे. आणि तो कोणता? तर तो फक्त पंढरीचा वार करी. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा माझी ओळख फक्त पंढरीचा वारकरी म्हणून असू दे. खऱ्या अर्थाने संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी गोड असं भजन करायचंय. सर्वांनी दोन्ही हात वरती करा.
बसलेले सर्वांच्या हात दिसत का मला घेतले का राहू द्या तास 2 तास चहा घेऊन येते तोपर्यंत विठोबा रखुमाई पाटले बाय विठोबा रखुमाई 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 हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तर असो वेळ आपली होऊन गेलेली आहे दिवसभर वारकरी चालून आलेत थकलेत आणि बऱ्याच लोकांना भूका लागलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या पोटात कावळे ओरडायला लागलेत काहींचे ते मला आता ऐकू यायला लागलेत म्हणून आता अधिक विस्तार न करता अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय शेवटी जाता जाता एकच विनंती करते देवदेश धर्माविषयी जागृत राहा पवित्र अशी तुळशीची माळगाळ्यामध्ये धारण करा वारकरी संप्रदायाविषयी निष्ठा अंतकरणामध्ये ठेवा जर अंतकरणामध्ये निष्ठा असेल वारकरी संप्रदायाला साजेस जर आपलं जगणं असेल तर माई बापांनो जगाचा मालक निश्चितच कृपा केल्याशिवाय राहत नाही ही ताकद त्याच्या कृपेची आहे आणि ही ताकद त्याच्या निष्ठेची म्हणून अंतकरणामध्ये निष्ठा ठेवा पुढच्या पिढीवरती संस्कार करत असताना योग्य संस्कार आपल्या पुढच्या पिढीवरती असले पाहिजे मला वाटतं आपल्या घरातली मुलगी खऱ्या अर्थानं गावातल्या एखाद्या स्टेजवरती कंबर हलवत नाचण्यापेक्षा ती जर वारीत नाचली ना तर फार शोभून दिसते गावातल्या एखाद्या स्टेजवरती ज्यावेळेला ती कंबर हलवत नाचते ना समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो परंतु ज्या वेळेला ती वारकरी म्हणून फुगडी घालून वारीमध्ये नाचते ना त्यावेळेला तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो म्हणून तुमच्या घरातली मुलगी जनाबाई मीराबाई मुक्ताबाई राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ बासाई बसली पाहिजे नवे तुमच्या घरातली मुलगी अहिल्यादेवी होळकरांसारखी असली पाहिजे हे मी मुलगी म्हणून तुम्हाला सांगते हे संस्कार होणं फार काळाची गरज आहे तुमच्या घरातली मुलगी ही रडणारी नाही तर नराधमांची नरडी फोडणारी असली पाहिजे कारण काळ फार वाईट आलाय माई बापांना हे कलियुग आणि या कलियुगामध्ये जगत असताना इथं बसल्या प्रत्येक महिलेनं कसं जगावं अगदी शेवटी जाता जाता एका मिनिटात सांगून जाते सेवेला विराम देते ऐका नारी जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग काय म्हणावं इथं बसलेल्या स्त्रीनं ऐका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर नारी जातीचा जन्म घेतला जिजाऊ होणार ग भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग ओ भगवा झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग भगवा झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग नारी जातीचा जन्म घेतला अहिल्या होणार ग नारी जातीचा जन्म घेतला जिजाऊ होणार ग भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग भगव्या झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग भगवा झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग भगवा झेंड्याची शपथ घेऊन भंडारा देणार ग
सामर्थ्यवान आपलं जगणं असलं पाहिजे, कारण आपण त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलोय, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाईच्या गोठ्यामध्ये एका स्त्रीनं आपल्या लेकराला जन्म दिला आणि दगडानं आपला नाळ तोडला. ते आपल्या महाराष्ट्राची अनाथांची माय सिंधुताई सपकाळ होते. अरे अशी घडते का सिंधुताई सपकाळ? त्याच्याकरता त्याग आणि समर्पण करावं लागतं माई बापांनो. म्हणून तो त्याग ते समर्पण खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीवरती संस्कार करताना करा. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या अंतकरणाला लागला असेल, तसा चुकूनही चुकीचा शब्द जात नाही बरं का. कारण एका फार मोठ्या संन्यासी महात्म्यांकडे मी अध्ययन केलेले, ज्यांचं नाव स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी, आमचे गुरुवर्य स्वामीजी आमच्यावरती संस्कार करताना अध्ययन करताना नेहमी एक वाक्य म्हणायचे. स्वामीजी म्हणायचे, बोलणे के बादशाह मत बनो, आचरण के आचार्य बनो. म्हणून आधी आम्ही आचरणाचे आचार्य झालो, नंतर बोलण्याचे बादशाह झालो. म्हणून चुकूनही चुकीचा शब्द जात नाही. परंतु तरी सुद्धा गेला असेल, तुम्ही यूट्यूब चॅनलला माझं नाव सर्च करा, आध्यात्मिक पर्व नावानं यूट्यूब चॅनल आहे. अनेक कीर्तन ऐकायला मिळतील, एकही शब्द चुकीचा जात नाही. परंतु तरी सुद्धा गेला असेल तर तुमचं एक लेकरू म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. कसं लेकरू म्हणा? ज्याला 2 आहेत त्यांनी तिसरं समजा, ज्याला 1 आहे त्यांना दुसरं समजा, आणि ज्याला 1 आहे नाही त्यानं मला दत्तक घ्या, सगळी प्रॉपर्टी नका नावावर. फक्त तुमचं एक लेकरू म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते. झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी संपूर्ण गणेगाव ग्रामस्थकर असतील, त्याच्यामध्ये आमचे गोविंदबा, संपूर्ण उभे असलेले टाळकरी वृंद, आमचे गरुड दादा सगळेच आता या ठिकाणी परिचित आहेत. पण या ठिकाणी गरुड नाना सगळ्यांचा नामोल्लेख करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आमची मैत्रीण हरिभक्तपरायण राणीताई काळे, त्यांचे ऋण व्यक्त करते. सुंदर अशी पंचपदी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली. त्याचप्रमाणे बसलेला संपूर्ण शत्रुवर्ग आणि दरवर्षी या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मुक्कामाची व्यवस्था होत असते ते असणारे, काय नाव आहे, या ठिकाणी आपण थांबतो. त्यांची फार इच्छा असते माझं कीर्तन इथं झालं पाहिजे, पाटील, त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम प्रक्षेपण करण्याचं काम ज्यांनी केलं, अगदी प्रपंचातही सांभाळतात आणि इकडेही सांभाळतात, असे माझे पतिदेव, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले दादा, इतकी सुंदर सिस्टीम लागली बरं का वारीमध्ये. इतकी सुंदर सिस्टीम मला वाटतं पहिल्यांदाच गणेगावच्या दिंडीत लागली बरं का. वा, धन्यवाद. त्यांच्याकरता एक वाक्य म्हणावं वाटतं, साऊंड सिस्टीम इज द बेस्ट बट ऑपरेटिंग इज व्हेरी बेस्ट. इतकी सुंदर सिस्टीम त्यांनी लावली, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे हा प्रक्षेपण करणाऱ्यांचं नाव मध्येच राहून गेलं ना. हा, खऱ्या अर्थानं एका महिला कीर्तनकाराला सपोर्ट कसा करावा हे ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा ना, ते माझे पतिदेव आहेत. का सांगू तुम्हाला, हे नाव आवर्जून मी का घेतलं त्याचं कारण सांगते. ज्या वेळेला मला पाहण्याकरता ते आले होते ना, लग्न होत असताना मी त्यांना सांगितलं होतं, माझ्या वडिलांची इच्छा आहे मला कीर्तनकार व्हावं आणि माझी इच्छा आहे त्यांची इच्छा मला पूर्ण करायची. इयत्ता 10वी मध्ये असताना माझे वडील निघून गेले आणि वडील निघून गेल्यानंतर पिंडदानावरती हात ठेवला आणि शेवटी दशक्रिया विधीच्या दिवशी पिंडदानावरती हात ठेवून वडिलांना नाना म्हणायचे. म्हटलं, नाना तुमची इच्छा होती ना, तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू एक दिवस असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच भाव अंतकरणामध्ये होता. ते ज्या वेळेला पाहण्याकरता आले त्यांना म्हटलं, माझ्या वडिलांची इच्छा आहे मी कीर्तनकार व्हावं, तुम्ही कीर्तन करू देणार असले तरच मला लग्न करायचं, नाही तर मला लग्न करायचं नाही. त्यावेळेला ते म्हटले काही हरकत नाही. आणि लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला फडके परिवारात माझं आगमन झालं, माझ्या सासऱ्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं बरं का बापू. माझे सासरे म्हणले, आपलं आडनाव आहे फडके आणि फडके महाराष्ट्रात फडकले पाहिजे. आणि खरोखर आज त्यांच्या शब्दावरती फडके महाराष्ट्रात फडकत आहेत, बरोबर की नाही. म्हणून मी अभिमानानं स्वतःला म्हणून घेते, लाडकी लेक मी संताची, मजवरी कृपा बहुतांची. त्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या यादीमध्ये नाव झालं. महाराष्ट्रभर कीर्तन करते. तुम्हा सर्वांचं प्रेम अगदी माझ्यावरती असंच नितांत राहू द्या. इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते आणि झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.